म्हणतो, परंतु हा एक कोंडवाडा तयार केला की काय, आणि भोकरदनचे पूर्ण जनावरं, बकऱ्या, मेंढ्या, बोकुड आणि कुत्र्याची अवस्था दिसत नाही बाजूला. तर असं जाणवल्यासारखं वाटतं. इथे एवढी बिल्डिंग असून त्या बिल्डिंगला नाव नाही आहे. तर हे आंदोलनकर्ते इथं बोकड्या घेऊन आलेले, यांचा आंदोलनाच्या संदर्भात हे सविस्तर बोलतील. मी आनंदा पंडितराव कानडे, राहणार करजगाव. या ठिकाणी मी मागील 2 वर्षापासून येरझाऱ्या घालतोय. या ठिकाणी 6 महिने झाले की ॲडिशनल व्हिडिओ, त्याच्यानंतर आता विनिकर साहेब म्हणून व्हिडिओ आले. तर त्यांच्याकडं मी वारंवार पत्रव्यवहार केले की बा मी मागील 2 वर्षापासून असा प्रस्ताव दिला होता की मला गायगोठा, सिंचन विहीर हे देण्यात यावं. तर मी त्याला पत्र दिल्यानंतर त्यांचं स्मरणपत्र दिले, 2 पत्र दिले. तर व्हिडिओला एवढा मुजोरीपणा आला की तो म्हणतोय की बा असे पत्र किती जरी आले आमच्याकडे तर याचा काही फरक पडत नाही. आणि ज्या दिवसापासून मी इथं 3 दिवस, आजचा 4था दिवस आहे, तर त्या दिवसापासून व्हिडिओचं या कार्यालयाला, या आलिशान कार्यालयाला कोटी रुपये खर्च, आणि त्याच्यानुसार 124 ग्रामपंचायती काम बघतात. 124 ग्रामपंचायतचा तो बॉस त्यांना पूर्ण वाऱ्यावर सोडून तो पळून जाण्याची भूमिका घेतो. आणि इथं 4 दिवसापासून ठिय्या आंदोलन बोकडासह मी पंचायत समिती कार्यालयामध्ये येऊन थांबलेलो आहे. तरी हा मोठा बोकड तालुक्याचा, या कार्यालयाचा मेन बोकड हीच नाव द्यावं लागेल, कारण की त्याला बोलाची कुठल्याही पद्धतीची त्याला हे नाही राहिली, तमीज नाही राहिली आणि आलेलाही नाही. आणि या ठिकाणी सिंचन विहिरीची वर्क ऑर्डर, गायगोठ्याची वर्क ऑर्डर, घरकुलांचे मस्टर झिरो करण्यासारख्या अशा क्रूर पद्धतीच्या हे करायला लागला तो. असे काही हे करून, आणि त्यांनी जोपर्यंत, माझा तर एकच निर्धार आहे की जोपर्यंत तो सिंचन विहिरीचा वर्क ऑर्डर आणि गायगोठ्याची वर्क ऑर्डर देत नाही तोपर्यंत मी माझे जनावरं घेऊन इथून जात नाही. आणि मी बाकीच्याही शेतकऱ्यांना हेच आवाहन करू इच्छितो की ज्यांनी पंचायत समितीला, आपल्या ग्रामपंचायतला गायगोठ्यासाठी प्रस्ताव दिले असेल त्यांनी त्यांचे जनावरं घेऊन पंचायत समिती कार्यालय भोकरदन या ठिकाणी उद्यापासनं आणण्यास सुरुवात करावी. जोपर्यंत हे मुजोर अधिकारी असे जनावरं इथं आणून बांधत नाही, 70,000च्या गोठा देऊ शकत नाही, आणि 7 कोटीची बिल्डिंग त्यांना AC सुद्धा आहे त्यांच्या कॅबिनमध्ये, या AC अलाउड नाही. हां, तर याच्यामध्ये AC सुद्धा आहे. अशा ठिकाणी असं आलिशान रॉयल लक्झरी जीवन जगता येते. तर ते सर्वसामान्य शेतकऱ्यांनी त्याच्या कॅबिनमध्ये नेऊन जनावरे बांधावे, अशी मी सर्व शेतकऱ्यांना नम्र विनंती करतो. धन्यवाद.